पितृपक्षामध्ये बनवली जाणारी तांदळाची खीर कशी करायची ते बघूया. यासाठी 3 चमचे तांदूळ 20 ते 25 मिनिटे भिजत ठेवले. 10 ते 12 बदाम इथे 2 तास भिजवून त्याची साल काढून आधी मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून बदामाची पेस्ट करून घेऊया. पेस्ट वाटीमध्ये काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 चमचे तांदूळ भिजवलेला त्याची पेस्ट करून घेऊया. आता कढईमध्ये तूप घालून त्यामध्ये आपण सुका मेवा परतून घेतलेला आहे आणि तांदळाची पेस्ट टाकून जास्त पाणी आणि कमी दुधामध्ये तांदूळ आधी शिजवून घ्यायचा. तांदूळ चांगला शिजवला की त्यामध्ये आपल्याला 3 चमचे तांदळासाठी 6 चमचे साखर टाकायची आहे आणि बदामाची पेस्ट टाकायची आहे. केसराचं दूध टाकायचं आहे आणि वेलची पावडर टाकून आपल्याला खीर चांगली उकळू द्यायची आहे. आता जायफळ किसून टाकायचं आहे. तयार आहे आपली मस्त अशी झटपट तांदळाची खीर.